Hello dear students, welcome again. You are learning the third lesson of triangle. In the previous video we start that lesson, that is triangle. Okay, लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं असेल तर मेन थेरम बघितला, रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. थोडंसं रिवाइज करू. काय होता बघा तो थेरम, द मेजर्स ऑफ एक्स्ट्रल अँगल म्हणजे मेजरमेंट ऑफ एक्स्ट्रल अँगल इज इक्वल टू द सम मीन्स ॲडिशन ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे रिमोट इंटेरियर अँगलच्या ॲडिशन इतका असतो. आणि त्यानंतर एक प्रॉपर्टी पाहिलेली, त्यामध्ये द मेजर्स ऑफ एक्सटेरियल अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल. आणि त्यानंतर आपण दोन एक्झाम्पल बघितलेले. आता थर्ड एक्झाम्पल बघायचं आहे बघा डायरेक्ट. लेट सी काय सांगितलं बघा एक्झाम्पलमध्ये. रीड करतो क्वेश्चन. जर बघितलं असेल तर प्रूव्ह दॅट द सम ऑफ एक्सटेरियल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल ऑब्टेन बाय एक्सटेंडिंग इट्स साईड इन द सेम डायरेक्शन इज 360 डिग्री. लास्टच्या व्हिडिओमध्ये किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला टोटल एक्स्ट्रेल अँगल बघायला किती मिळतात बघा, टोटल 6. ओके, पण ते सगळ्या साईडनं वाढवावे लागतात. आपल्याला इथं काय सांगितलं आहे, मेन पार्ट जो आहे तो म्हणजेच काय, सेम डायरेक्शन. आता याच्या मिनिंग लक्षात ठेवू. पहिला एक्स्ट्रेल अँगल आहे साठी, त्यासाठी आपल्याला एक ट्रायंगल ड्रॉ करू म्हणजे मग तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. यामध्ये जर बघितलं असेल तर फिगर आपण जी घेतली ती व्ह्यू बुकमध्ये. ओके, आपण एक ट्रायंगल घेतला, दॅट इज ट्रायंगल ए बी अँड सी. ओके, आपल्याला काय हवं आहे, एक्स्ट्रल अँगल्स पाहिजे पण सेम साईडला. म्हणजे आता समजा अँड क्लॉकवाईज घेतलं. ओके, तर आपल्याला ही पहिला सी ही इन्क्रीज केल्यामुळे इथे एक अँगल तयार होईल. म्हणजे अँगल कोणता बघा, आर. इथे एक अँगल तयार झाला. आता इकडून कुठे येणार, ही साईड येणार म्हणजे ही आपल्याला एक्सटेंड करावी लागेल. ओके, त्यानंतर असं आल्यानंतर ही खाली एक्सटेंड करावं लागेल. ओके, म्हणजे आपल्याला टोटल 3 अँगल्स मिळालेत. ओके, दॅट इज अँगल पी, अँगल क्यू. ओके, लेट सी आपल्याला काय करायचं आहे बघा. आपल्याला आता प्रूव्ह काय करायचं आहे. गिवनमध्ये काय होणार बघा, गिवन बुकमध्ये दिले अँगल पी सी आर, त्याच्यानंतर अँगल बघा पहिल्याप्रमाणे पी ए बी, अँगल क्यू बी सी आणि अँगल ए सी आर. दिस 3 अँगल्स आर एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. हे तिन्ही ट्रायंगल म्हणजे थोडक्यात 1, 2 अँड 3. ओके, वेगवेगळे सिम्बॉल कारण की यांचं मेजरमेंट सेम नाही, त्यामुळे एकसारखा सिम्बॉल मी यूज करू शकत नाही. प्रूव्ह दॅट काय करायचं आहे बघा आपल्याला. प्रूव्ह दॅट गिवन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. प्रूव्ह दॅट काय करायचं, सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल्स. आता जर बघितलं असेल तर सम घ्यायचे आपल्याला एक्सटर्नल अँगलची. म्हणजे कोणते अँगल येणार बघा. पहिला आहे पी ए बी प्लस अँगल पी ए बी, त्यानंतर अँगल क्यू बी सी प्लस अँगल ए सी आर. आपल्याला त्यांचे ॲडिशन किती दाखवायचे बघा. ऑब्टेन बाय एक्सटेंडिंग इन द सेम डायरेक्शन इज इक्वल टू, आपल्याला ॲडिशन किती दाखवायचे त्यांची 360 डिग्री. ओके, पुन्हा एकदा रीड करतो. प्रूव्ह दॅट द सम ऑफ एक्सटर्नल अँगल ऑफ ट्रायंगल ऑब्टेन बाय एक्सटेंडिंग इट्स साईड इन द सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे कारण की समजा ही खाली मी इकडे इन्क्रीज केली की इथं पुन्हा दुसरा एक्सटर्नल अँगल तयार होतो, पण आपल्याला सेम साईड म्हणजे क्लॉकवाईज गेलो 1, 2 अँड थर्ड वन दिस वन. ओके, त्यामुळे यांचे ॲडिशन आपल्याला काय करायचे. ओके, नाव लेट सी अँगल पी ए बी. आता हे दोन काही एक्झाम्पल आपल्याला 2 वेनं सॉल्व करता येतं. अँगल पी ए बीवर फोकस करू. अँगल पी ए बी. ओके, पी ए बी जर बघितलं असेल तर हा एक्सटेरियल अँगल आहे, हा एक्सटेरियल अँगल आहे. मग त्याचे रिमोट इंटरल अँगल कोणते येणार, हा इकडचा एक आणि हा अँगल, बरोबर आहे का. म्हणजेच अँगल पी ए बीचं मेजरमेंट या 2 अँगलच्या ॲडिशन इतकं असणार आहे. म्हणजे अँगल म्हणजे लिहिताना कसं होणार बघा, अँगल पी ए बी इज अन एक्सटेरियल अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. देअरफॉर बाय द थेरम ऑफ रिमोट इंटेरियल अँगल थेरम ऑर द सम एक्सटेरियल अँगल थेरम. या सगळ्या स्टेप्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. मी ज्या काय मेन आहेत त्या फक्त लिहिणार. दॅट इज अँगल पी ए बी इज इक्वल टू अँगल ए बी सी प्लस अँगल ए सी बी. इक्वेशन नंबर 1. ओके, क्लिअर झालं. आता त्याचप्रमाणे आता हा अँगल घेऊ. ओके, मग आता याचे रिमोट इंटरल अँगल कोणते येणार, 1 अँड दिस वन 2. ओके, दॅट इज अँगल क्यू बी सी, अँगल
QBC इज इक्वल टू कोणकोणते दोन अँगल, अँगल ए अँड अँगल सी, दॅट इज अँगल BAC, अँगल BAC प्लस अँगल ACB प्लस अँगल ACB. दिस वन इज युअर इक्वेशन नंबर 2. आता थर्ड अँगल क्या, दॅट इज अँगल ACR. अँगल ACR एक्सटर्नल अँगल आहे, मग त्याचे रिमोट इंटरनल अँगल कोणतं येणार, हा अँगल ए आणि अँगल बी, म्हणजेच काय होणार अँगल BAC, दॅट इज अँगल ACR इज इक्वल टू अँगल BAC प्लस अँगल ABC. ओके, दिस वन इज युअर इक्वेशन नंबर 3. ओके, याच्यासाठी स्टेप्समध्ये बुकमध्ये काय काय लिहिले ते मी तुम्हाला रीड करून दाखवतो. कन्सिडरिंग एक्सटर्नल अँगल PAB ऑफ ट्रायंगल ABC. ओके, पहिल्या स्टेपसाठी काय होणार, अँगल ABC, अँगल ABC अँड अँगल ACB, अँगल ABC अँड अँगल ACB आर exterior angle or remote internal angle. Okay, therefore by the theorem of remote internal angle, angle PAB is equal to angle ABC plus angle ACB. Similarly आपल्याला हे बाकीच्या दोन अँगलसाठी, सो सिमिलरली angle QBC is equal to angle BAC plus angle ACB and angle ACR is equal to angle BAC plus angle ABC. ओके, आता जर तुम्ही प्रूव्ह दॅट ऑब्झर्व केला असेल तर आपल्याला इथं या तिन्हीचे ॲडिशन पाहिजे, अँगल PAB, QBC आणि ACR. मग PAB, QBC आणि ACR म्हणजे आपल्याला या तिन्हीचे ॲडिशन केली की आपल्याला ॲटलिस्ट लेफ्ट साईड मिळेल. ॲटलिस्ट लेफ्ट साईड म्हणजे आपण काय करू, ॲड इक्वेशन नंबर 1, 2 अँड 3. ओके, म्हणजेच काय होणार, अँगल PAB प्लस अँगल QBC प्लस अँगल ACR इज इक्वल टू, या लेफ्ट साईडची जशी ॲडिशन केली तशीच आपल्याला या राईट साईडच्या अँगलची ॲडिशन लिहावी लागेल. म्हणजेच काय होणार बघा, दॅट इज इक्वल टू अँगल ABC. कदाचित बुकमध्ये डायरेक्ट स्टेप्स घेतल्या असतील, नाही सगळं लिहून घेतलं म्हणजे आपल्याला हे सगळं लिहून घ्यावं लागेल. दॅट इज अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC प्लस अँगल ABC. ओके, हे 3 टर्मचे ॲडिशन आणि इकडं या टोटल 6 अँगलची ॲडिशन. बरं, आता अँगल ABC आणि अँगल ABC म्हणजेच काय होणार, 2 अँगल ABC प्लस अँगल ACB आणि अँगल ACB म्हणजेच काय होणार, 2 अँगल ACB. ओके, अँड प्लस अँगल BAC आणि अँगल BAC दॅट इज 2 अँगल BAC. यामध्ये जर बघितलं असेल तर प्रत्येक टर्ममध्ये 2 कॉमन निघतो, दॅट इज अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC. ओके, दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय. आता जर तुम्ही बघितलं असेल अँगल ABC म्हणजे हा अँगल B, अँगल ACB म्हणजे हा अँगल C आणि अँगल BAC म्हणजे हा अँगल A, हे तिन्ही अँगल या ट्रायंगलचे अँगल्स आहेत. मग सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय 180 डिग्री आणि किती होणार आहे, 360 डिग्री. देअरफॉर अँगल PAB प्लस अँगल QBC प्लस अँगल ACR इज इक्वल टू 360 डिग्री. हे आपलं प्रूफ झालं बघा. ओके, क्लिअर आहे, काही नाही केलं, फक्त आपण रिमोट इंटेल अँगल थेरम वापरला आणि त्यानंतर या तिन्हीची ॲडिशन केली आणि नंतर लास्टला फायनलला रूल यूज केला, दॅट इज सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, आता हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या पद्धतीनं सॉल्व करू, म्हणजे एकदम सिम्पल पद्धतीनं बघू. ओके, हीच फिगर घेऊ, फक्त काय करायचं इथं प्रूफ तेच राहील, फक्त इथं नेम आता हे अँगलचे नेम्स घ्यायचे नाहीत. ओके, सो अँगलचे नेम ॲज इट इज राहतील, AP ॲज इट इज. ओके, बघू आपण. ओके, हे समजलंय. आता लेट सी नेक्स्ट सेकंड मेथड. ओके, हे प्रूफ तर ॲज इट इज राहतील, हे तुमच्या समोर आहे. ओके, याला A, याला B, याला C मानलं. ओके, त्यानंतर DEF. ओके, DEF आपल्याला थोडक्यात प्रूफ काय करायचं बघा, DEF म्हणजे अँगल D प्लस अँगल E प्लस अँगल F इज इक्वल टू 360 डिग्री प्रूफ करायचं आहे, 360 डिग्री. ओके, बरं, हे दोन अँगल लिनियर पेअर आहेत, मग या दोन्ही अँगलचे ॲडिशन किती होणार, 180 डिग्री. म्हणजेच काय होणार बघा, अँगल A प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. पुढे रिझन येणार लिनियर
पेअर अँगल्स इक्वेशन नंबर 1. ओके, त्याचप्रमाणे बी आणि ईची ॲडिशन केली तर काय होणार, अँगल बी प्लस अँगल ई इज इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री. रिझन पण काय होणार, तेच ना, दॅट इज रिमोट इन लिनियर पेअर अँगल्स इक्वेशन नंबर 2. त्यानंतर सी आणि एफची ॲडिशन पण तेच आहे ना, दॅट इज अँगल सी प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180 डिग्री. सेम रिझन इक्वेशन नंबर 3. ओके, आता इक्वेशन नंबर 1, 2, 3चे ॲडिशन करू. दॅट इज काय होणार बघा, लेफ्ट साईड ॲडिशन, दॅट इज अँगल ए प्लस अँगल डी प्लस अँगल बी प्लस अँगल, एक मिनिट सोप्या पद्धतीने लिहितो, पहिला अशी उभी लिहू, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी प्लस अँगल ई प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180 प्लस 180 प्लस 180 दॅट इज 540 डिग्री. डायरेक्टली दॅट इज इक्वल टू 540 डिग्री. ओके, पण जर तुम्ही बघितलं असेल या तिन्ही अँगलची ॲडिशन, दॅट इज अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी म्हणजे सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. दॅट इज 180 डिग्री प्लस अँगल डी प्लस अँगल ई प्लस अँगल एफ इज इक्वल टू 540 डिग्री. प्लस 180 तिकडे गेल्यामुळे काय होणार, मायनस होणार. दॅट इज अँगल डी प्लस अँगल ई प्लस अँगल एफ इज इक्वल टू 540 डिग्री मायनस 180 डिग्री. आणि या दोन्हीचं सबट्रॅक्शन किती येणार आहे, 360 डिग्री. ओके, म्हणजेच अँगल डी प्लस अँगल ई प्लस अँगल एफ म्हणजेच एक्सटेरियल अँगल, ओके, फॉर्म ऑफ द सेम डायरेक्शन, दॅट इज इक्वल टू 360 डिग्री. ओके, दोन्ही पद्धतीनं कोणत्याही पद्धती तुम्ही यूज केला तरी चालेल. ओके, लास्टच्या मेथडमध्ये आपण रिमोट इंटिग्रल अँगल थेरम यूज केला, यामध्ये आपण फक्त सिम्पल यूज केला लिनियर पेअर अँगल्स. ओके, यानंतरचं एक्झाम्पल बघू. ओके, लेट्स सी. ओके, काय सांगितलं बघा, इन फिगर बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड अँगल सी ऑफ ट्रायंगल ए बी सी इंटरसेक्ट ॲट पॉईंट पी. ओके, म्हणजे आपल्याला जर लक्षात येईल की फिगर ड्रॉ करतो, बायसेक्टर ऑफ अँगल ट्रायंगल ए बी अँड सी, बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड अँगल सी म्हणजे या अँगलचा बायसेक्टर म्हणजे हे दोन अँगल इक्वल, त्याचप्रमाणे अँगल सीचा बायसेक्टर. ओके, इंटरसेक्ट ॲट पॉईंट पी. ओके, म्हणजे हे दोन अँगल इक्वल पहिला येणार आणि इकडचे हे दोन अँगल इक्वल येतील. ओके, देन प्रूव्ह दॅट, आपल्याला काय प्रूव्ह करायचं बघा, अँगल बी पी सी म्हणजे हा अँगल बी पी सी इज इक्वल टू 90 डिग्री और 90 प्लस 1/2 अँगल बी ए सी. ओके, अँड कम्प्लीट द प्रूफ फिलिंग इन द ब्लँक्स. ओके, आता जे काय पुढचं एक्झाम्पल आहे हे आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्डचं क्वेश्चन्स आहे, आपल्याला या वाईज त्या सगळ्या स्टेप्स इथं लिहाव्या लागतील. ओके, पहिली स्टेपमध्ये काय सांगितलं आहे, इन ट्रायंगल ए बी सी. ओके, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज किती येणार आहे, 180 डिग्री. ओके, दॅट इज अँगल ए बी सीचं मेजरमेंट, ऑल अँगलच्या ॲडिशन किती होणार आहे, 180 डिग्री. दॅट इज अँगल बी ए सी प्लस अँगल ए बी सी प्लस अँगल ए सी बी इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन दिले तिथं, दॅट इज पहिली ॲक्टिव्हिटीमध्ये आन्सर काय होणार बघा, 180 डिग्री. पुढे रिझन काय, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता यामध्ये काय करायचं, प्रत्येक टर्मला 1/2 मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय होणार, 1/2 अँगल बी ए सी प्लस 1/2 अँगल ए बी सी प्लस 1/2 अँगल ए सी बी इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय 180 डिग्री. पुन्हा इथं 180 डिग्रीला काय येणार आहे, तुमच्या इथं बॉक्स येणार. ओके, वाटल्यास पुढे इथं रिझन लिहू शकता, मल्टिप्लाय बाय बोथ साइड बाय 1/2 और मल्टिप्लाय ईच टर्म बाय 1/2. ओके, आता 1/2 अँगल बी ए सी तर तसाच राहील, 1/2 अँगल बी ए सी ॲज इट इज राहील, प्लस आता यामध्ये 1/2 अँगल ए बी सी म्हणजे काय, ए बी सी. ओके, आता समजा हा टोटल 60 डिग्री असेल. ओके, मग हा किती येणार, 30 डिग्री आणि हा पण किती येणार, 30 डिग्री. म्हणजे थोडक्यात हा अँगल पी बी सी या अँगल ए बी सीच्या काय असणार आहे, हाफ असणार. म्हणजे अँगल पी बी सीचं मेजरमेंट
हे अँगल ए बी सीच्या काय असणार आहे, हाफ असणार अँगल पी बी सीचं मेजरमेंट. म्हणजे हा समजा थोडक्यात 60 घेतला तर हा किती येणार 30 आणि 30. मग 30 आणि 60मध्ये रिलेशन काय, हाफ ऑफ 60 मीन्स 30 येणार. थोडक्यात एक एक्झाम्पल घेतलं म्हणजे अँगल पी बी सी. त्याचप्रमाणे अँगल ए बी पी पण येतो पण आपल्याला गरज नाही. म्हणजे अँगल ए बी सी 1/2 अँगल ए बी सी म्हणजेच काय येणार अँगल पी बी सी. त्याचप्रमाणे अँगल पी सी बी, अँगल पी सी बीचं मेजरमेंट कोणाच्या हाफ असणार अँगल ए सी बीच्या. मग 1/2 अँगल ए बी सी म्हणजेच अँगल पी बी सी, दॅट इज अँगल पी बी सी प्लस 1/2 अँगल ए सी बी म्हणजेच अँगल पी सी बी इज इक्वल टू 1/2 180 म्हणजेच किती येणार 1/2 हाफ ऑफ 80 डिग्री 180 म्हणजेच किती येणार आहे 90 डिग्री. ओके, या सगळ्या स्टेप्स तुम्हाला दिलेत. ओके, फक्त त्यांनी काय घेतलं आहे आता या 1/2 बी ए सी तिकडे गेल्यामुळे काय होणार मायनस होणार. देअरफॉर काय होणार बघा अँगल पी बी सी प्लस अँगल पी सी बी इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 1/2 अँगल बी ए सी. ओके, दिस वन इज युअर इक्वेशन नंबर 1. ओके, इथंपर्यंत आपलं क्लिअर झालं. आता इथं दुसरा एक अजून एक ट्रायंगल तयार झाला आहे. जसा ए बी सी आहे तसा आपल्याला इथं ट्रायंगल पी बी सी पण आहे. मग इथं पण तोच रूल यूज करणार. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. दॅट इज इन ट्रायंगल पी बी सी काय होणार बघा अँगल बी पी सी प्लस अँगल पी बी सी प्लस अँगल पी सी बी इज इक्वल टू 180 डिग्री. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, पण आता जर तुम्ही इथं बघितलं असेल हे अँगल पी बी सी आणि अँगल पी सी बी म्हणजेच व्हॅल्यू काय बघा ही व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट करू. देअरफॉर अँगल बी पी सी ॲज इट इज राहील प्लस आपल्याला काय करायचं इथं बॉक्समध्ये लिहायचं आहे कारण की आपल्याला ॲक्टिव्हिटी आहे. ओके, बुकमध्ये काय येणार इथं 90 डिग्री मायनस 1/2 अँगल बी ए सी. ओके, इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, त्यानंतर या सगळ्या टर्म्स ओके 90 डिग्री आणि मायनस 1/2 बी ए सी तिकडे गेल्यामुळे साईन चेंज होणार. दॅट इज देअरफॉर अँगल बी पी सी इज इक्वल टू ओके 180 डिग्री ॲज इट इज राहील. ते आपण चेंज केलं नाही त्यामुळे साईन चेंज होणार नाही. ओके, प्लस 90 इकडे आल्यामुळे काय होणार मायनस 90 डिग्री. ओके, अँड 1/2 मायनस 1/2 बी ए सी इकडे आल्यामुळे काय होणार प्लस 1/2 बी ए सी. ओके, क्लिअर झालं. आता देअरफॉर अँगल बी पी सी इज इक्वल टू 180 मायनस 90 दॅट इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री प्लस 1/2 बी ए सी झालं प्रूफ. म्हणजे इथं फक्त आपण काय यूज केला बघा बायसेक्टरचा रूल हाफ हाफ. ओके, इथं 1/2 न मल्टिप्लाय केलं हे लक्षात आलं पाहिजे. दॅट इज अँगल बी ए सी प्लस अँगल ए बी सी प्लस अँगल ए सी बी इज इक्वल टू 180. हा हे काय सिम्पल आहे. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, हे एकदम सिम्पल केलं. इथं काय केलं मल्टिप्लाय बाय 1/2 बोथ साईड. ओके, या इथं इम्पॉर्टंट आहे 1/2 ए बी सीची व्हॅल्यू तुमच्या लक्षात आली पाहिजे म्हणजेच अँगल पी बी सी. ओके, 1/2 ए सी बीची व्हॅल्यू काय आली अँगल पी सी बी. ओके, मायनस 1/2 बी अँगल बी ए सी प्लस आहे इकडे गेल्यामुळे काय होणार ते मायनस. ओके, ॲज इट इज राहील. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 वाटल्यास इथे लिहू फ्रॉम फर्स्ट. ओके, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. ओके, सो 1/2 अँगल बी पी सी ॲज इट इज प्लस 90 इकडे आल्यामुळे मायनस 90 180 ॲज इट इज राहील प्लस 90 इकडे आल्यामुळे मायनस 90 मायनस 1/2 इकडे आल्यामुळे प्लस 1/2. ओके, अँगल बी पी सी ॲज इट इज 180 मायनस 90 दॅट इज इक्वल टू 90 प्लस 1 अँगल बी ए सी. दोन एक्झाम्पल सॉल्व एक्झाम्पल इम्पॉर्टंट्स आहेत बघा कारण की या टाईपचं सेम एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.1मध्ये आहे. ओके, सेम आपल्याला यूज करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 7. ओके, पण ते काय आज करायचं नाही. त्यामध्ये होमवर्कमध्ये काय राहील बघा हे एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4. ओके, समजून ओके नुसतं लिहायचं म्हणून लिहू नका कॉपी करू नका समजून लिहा. व्हिडिओ म्हणजे जर समजा समज नाही लिहिताना तर पुन्हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या पुन्हा अजून लक्षात येईल. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबतोय कारण की नेक्स्ट पॉईंट जो आहे तो प्रॅक्टिस सेट 3.1 तो आपण नव्याने सुरू करू नवीन लेक्चरमध्ये. आता जर सुरू केलं की पुन्हा ते अर्धवट राहणार. वाटल्यास तुम्हाला
पहिले 2 एक्झाम्पल सोडवता येतात का ट्राय करा. ओके, पहिले 2 एक्झाम्पल सोडवता आले तर ठीक आहे, अदरवाईज होमवर्कमध्ये एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4 राहील. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय लर्न केले, 2 एक्झाम्पल केले, थोडे मोठे होते त्यामुळे एक सिम्पल एका सिंगल व्हिडिओमध्ये आपण ते लर्न केलेत. ओके, नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय बघायचं आहे ते प्रॅक्टिस सेट 3.1. सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू.